नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचा लाडका भावेश जाधव। आज आम्ही आलेलो आहे दामणगाव येथील सावला मैदान शर्यतीचा अड्डा। हा एरिया म्हणजे भिवंडी तालुक्यातील नावाजलेला गाव दामणगाव। इथे दर रविवारी शर्यती होत असतात, बैलगाडा शर्यत। आज खूप जास्त प्रमाणात लोक आलेले आहेत। तुम्ही आजूबाजूला गाड्या तर बघितल्याच असतील। आता आम्ही चाललेलो आहे आतमध्ये, जिथे बैलगाडा शर्यतीचा अड्डा आहे तिकडे। तिथून आता आम्ही निघलेलो आहे। आम्हाला आता एक मध्ये रस्त्यात आता बैल दिसलेला आहे, मग दाखवतो आता थोडा पुढे गेल्यावरती। बैलाला मस्त की रंगून वगैरे घेऊन येतात लोक। तरी बोलायचं झाला तरी आजकाल बैलगाडा शर्यती खूप जास्त प्रमाणात व ट्रेंडिंगला असणारा आणि व्यावसायिकांसाठी व्यवसाय असणारा हा खेळ पण बोलता येईल। खूप असे सर्व एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवतो। किती भारी भारी बैल आलेली आहेत, हे बघा। इथून पूर्ण बैलच बैल आहेत, पूर्ण खाली पण बैल आहेत। म्हणजे हे सर्व शर्तींसाठी आणलेली बैल आहेत। इथं काय असा विकारा वगैरे काही बैलांचा देवाणघेवाण होत नाही। यामध्ये आता जवळजवळ याच्यापैकी काही बैलांची शर्यत झालेली पण असेल, पण आता आम्ही तुम्हाला दाखवून घेतो। पुढे पण खूप असे बैल आहेत, हे बघा। आता हे बैल शर्तींना घेऊन चाललेले आहेत तिथे शर्ती लावायसाठी, लेकड्याला झोपायला। पब्लिक पण खूप आलेली आहे अतिशय। म्हणजे जेवढं क्रिकेटच्या मैदानावरती पब्लिक आली नसते तेवढी पब्लिक आजकाल बैलगाडा शर्यत बघण्यासाठी बोलावत असते। बैलगाडा शर्यत म्हणजे आता महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ बोलता येईल। जिथं बैलगाडा शर्यत तिकडं पब्लिक ओढली जाते। तर आम्ही पण आज आलेलो आहे बैलगाडा शर्यत बघायला। आमचे स्वतःचे काकांचे पण बैल आहेत। मी पूर्ण आमचे काकाची मुलं वगैरे आम्ही आलेलो आहे, ते पुढे गेलेले आहेत। हे बघा, बैल पण असे मोठे मोठे आहेत ना, माणसांच्या आईडोळे एक एक बैल आहेत। समोर दिसतो तो लेकडा असतो, त्या लेकडाला बैलाला झुपला जातो। तुम्हाला दाखवतो आता एक बैल झुपाला घेतलाय, पहा। म्हणजे तिकडचा माहोलच एकदम वेगळा असतो, पूर्ण बॉडीत एनर्जी येते। भुकेचा तर ठाव ठिकाणच नसतो, खूप मजा येत असते तिथं। सर्व अतिशय उत्साहाने सगळे तिथं गोळा झालेले असतात। आणि मी आज कमजा आणायचं विसरलो, माझा कमजा आज घरीच राहिला। डोक्याला फेटायसारखा गुंडाळलेला असतो, मला बघायला पण भेटेल। बरेचसे लोक ते लावतात, त्याच्याने उन्हाची थाप कम बसते डोक्याला, त्यामुळे त्याचा वापर केला जातो। आता तिकडे आपण जाऊया अड्ड्याकडे, जिथं शर्ती होतात तिकडे तुम्हाला दाखवतो। म्हणजे तिथे शर्तींचा कसा असतो, टोकन घ्यायला लागतो पहिले आपल्याला। टोकन घेतल्यानंतर आपला नंबर लागतो। तुम्हाला टोकन घेतात तिथं, ती पण जागा दाखवून देईन तुम्हाला थोडं पुढे गेल्यावरती। आणि आज तर लाईव्ह चालू होता पूर्ण महाराष्ट्रभर दामणगावचा अड्डा। खूप म्हणजे अशी पब्लिक भरमसाठ पब्लिक आहे। जिथून बैल सोडतात तिकडे पण फुल गर्दी होती, आहे गर्दी आहे। मी बघतीलच पुढे, जिथे फायनल म्हणजे रिझल्ट लागतो तिकडे पण फुल पब्लिक आहे। बैलगाड्याचा नाद म्हणजे एकदमच डेंजर। ती बैलगाड्या शर्यत कुठं पण असतो, आम्ही तिकडे जातो। तुम्हाला आता दाखवतो, इथं फिनिश लाईन आहे बैलगाड्या, म्हणजे त्या साईडून सोडतात, या साईडला फिनिश। कॅमेरामॅन पण इथंच बसवलेला आहे ते। आणि हा आहे इथं टोकन दिला जातो। इथं म्हणजे आपण टोकन घेतला, जसं आपल्यावरती किती रुपये लावायचे, कितीची हे लावायची, सर्व इथं केलं जातं। बादल्या काही जण लावतात 25,000 रुपये प्लस 4 बादल्या। ठीक आहे, समोरची डिमांड असेल तशी, डावी बाजू उजवी बाजू
जे अतिशय एकदम रोमांचक खेळ बोलला ना तर बैलगाडा शर्यत। या शर्यतीचा बैलगाडा शर्यतीचा नादच नाही म्हणजे। आता आम्ही चाललो त्या साईडला, मी आणि माझ्या जोडीला स्वयं होता, बाकी सर्व पुढं आधीच पोचलेली होती टेकड्यावरती। खूप अशी गर्दी आहे भरमसाठ, म्हणजे जवळजवळ पूर्ण धामणगाव, तांबे, बरेच लांब लांब शहापूर, फलेगाव, आसनगाव वगैरे तिकडची लोक पूर्ण असे एकदम आवडीने बघायला येतात। म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर बैलगाडा शर्यत ही कोरोनाच्या आधी एवढी प्रसिद्धी नव्हती, कोरोनाच्या नंतर एवढी प्रसिद्धी झालेली आहे तर तुम्ही डोळ्यांनी पाहूच शकतात। लोकांचा प्रतिसाद असाच असला तर बैलगाडा शर्यत राज्यस्तरावरती पण खेळवली जाईल असं वाटतंय। अरे पण त्याच्यात अटी तरतूद लागू आहेत, त्याच्यामुळं थोडा हे होतो, त्रास होतो, पण मेहनत पण तेवढीच आहे। एक बैल पोसायचा बोलला म्हणजे पोरापेक्षा जास्त फक्त बैलावरती करायला लागतो, त्यातल्या त्यात जिंकले त्याच्यापेक्षा डबल संध्याकाळी करायला लागतं पोरांच्यावरती। ते आवडीने आपले शर्यत बघायला येतात, त्याकरता आपल्याला तेवढा करणंच आहे। अरे आता तुम्हाला दाखवतो एखादी बैलगाडी। आता शर्यत तिकडून चालू आहेत, कंटिन्यू शर्यत चालूच आहेत, खूप सारे असे बैल आलेले आहेत। कधी कधी तर बैल आपला रणांगण सोडून इकडे तिकडे पळतो दुसऱ्या शेतांच्यात। ॲक्च्युली ते माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅच नाही करता येणार मला, कारण की मी आता ऑन द वे तिकडे त्या साईडला चाललो आहे ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल। असलाच लक आपण बघू। मागच्या वेळेला तर आम्ही जिथे बसलेलो टेपावरती, हा यो समोरचा टेप त्याच्यावरती बसलेलो, तो बैलगाडा म्हणजे जो चालक होता तो उतरला ना, बैलगाडा आमच्या अंगावरती धावून आला। एवढा भयंकर, म्हणजे भीतीदायक पण आहे आणि बघण्यासाठी ते एकदम रोमांचक। म्हणजे बैलगाडा शर्यत बघायची आली धामणगावच्या अड्ड्याला नक्की भेट द्यायला पाहिजे तुम्ही। हा अड्डा दर रविवारी भरलेला असतो, भरमसाठ गर्दी असते इकडे। तुम्ही बघतीलच आता पुढे पण किती गर्दी आहे, जिकडे फिनिश लाईन होती तिकडे पण खूप गर्दी आहे। तर आता जास्त वेळ न घेता आपण पटापट पुढे जाऊया। आणि आता ही लागलेली वाटते शेतात, आई बघा लागलेली आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण तिकडून फुल स्पीडला। वा वा वा, एकच नंबर, एकच नंबर बघा। असे पूर्ण आता हे बैल तिकडे घेऊन चाललेले आहेत, हे बैल पूर्ण तिकडे घेऊन चाललेत। ताण पण खूप लागते, करणार काय, आजच वेगळा आहे ना ह्यो। ताण बिन सगळा बाजूला ठेवून वा एक नंबर बैल आहे। या बैलगाड्याची आपण शर्यत बघू पुढे गेल्यावरती, याचा नंबर किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे। कारण की ऑलरेडी आमच्या बाजूच्या गावचे कोणी गावचा वाघाल्यांच्या बैलांची शर्यत झालेले आहे, अनाउन्समेंट तिकडे। आता बघू पहिले कोणची लागते। यो स्वयं पाणी देतो, भाऊने मला पाणी आणून दिला, खूप खूप धन्यवाद भावा तुझ्या, असं सहकार्य राहून दे। आणि पोरं खूप आवडीने पुढे पुढे चाललेत, पाणी पितो मी। हे आमचे टी शर्ट चंदर महाकाल ग्रुप कांबे, आमचे बैल दोन्ही, म्हणजे आज आमचे बैल म्हणजे आज बाजी तर मारणारच, आज काय विषय थोडाच आहे, आज पूर्ण जिंकूनच जायचा निश्चय केलेला आहे। पाणी भेटला ते खूप बरा आला, जरा घशाला पण कोरडा पडलेला घसा पूर्ण। आता आपण पोचलेलो आहे जिथून चालू होते तिकडे, ही बघा अजून एक झाली, सनसनाट निघतात बैला। ही अशी जी व्हिडिओ मध्ये बघण्यापेक्षा ना जेव्हा समोरून बघतो ना आपण, मजाच वेगळी असते। जेव्हा इकडून बैल सुटतात त्या टोकावर जातात, तेव्हा जेव्हा जो बैलगाडा जिंकल डावी बाजू उजवी बाजू त्या बाजूने झेंडा फडकवला जातो, ते पण तुम्हाला पुढे दाखविलंच। आता आपण जाऊया, आपली माणसं आहेत तिकडे, बघूया इथून अजून एखादी गाडी सुटते का, कुठली
एक अजून शर्यत बघून मग पुढे जाऊ आपण. कारण की बैलगाडा शर्यत माझ्या तर जाम प्रिय आहे. मला तर खूप आवडते बैलगाडा शर्यत. बाहेर कुठं पण असली बैलगाडा शर्यत तर मी आवर्जून जाईन. पण बाकी कामाचं हे असते त्याच्यामुळं मी फक्त रविवारीच जातो. ही बघा अजून एक लागली काय करा. आता डावी बाजूवाला पुढे आहे पूर्ण, आता समजेल. आणि एक पहिली गोष्ट बोलायचं तर धामणगाव गाववाल्यांनी असं सहकार्य राहून दे. ते प्रत्येक वेळोवेळी लगेच लोकांना आजूबाजूचे लोकांना बाजूला करतात जेणेकरून कोणाला त्रास नको व्हावा. त्यांचा पण खूप खूप प्रतिसाद आहे या गोष्टी म्हणजे शर्यतींसाठी. आणि हा अड्डा सावला मैदान धामणगाव यांच्या इथे आहे. तर म्हणजे मजाच वेगळी आहे. खूप खूप मजा येते. आता बघू चला आमची लोक कुठे आहेत त्यांना शोधतोय. आता बघू कुठं दिसतील तिथं त्यांच्या इथं जाऊन आपल्या आपल्या बाजूवाल्यांचे बैल बागल कंपनीचे बैल बघायला जाऊया. बैलगाडा बघा ओलावाले पण इथं आलेले आहेत बैलगाडा शर्यत बघायला. म्हणजे तुम्ही बोलले ना महाराष्ट्रातलं आता बैलगाडा शर्यत ट्रेंडिंगला आहे भाई, फुल ट्रेंडिंगला. म्हणजे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी लोक आतुरतेने लांबून येतात. जसं लोकांना समजेल बाबा अड्डा आज इकडे तिकडे जातात. मागे तर आम्ही कर्जतला गेलतो खास करून मथुरची शर्यत बघायला, राहुल भाईचं मथुर. पण ते काही कारणास्तव आम्हाला तिथे बघता नाही आले. काही एवढी पब्लिक होती ना तिथे, पण जवळजवळ 10-12 हजार लोक असतील पब्लिक. एवढी पब्लिक अख्खा अड्डा पॅक होता त्याच्यामुळे आम्हाला बघता नाही आला. आता जेव्हा इथून ते काका आवाज देतील ना तेव्हा ते बैल सुटलेत. आता काका उशा केला का समजा बैल सुटलीच. आता तुम्हाला दाखवतो. वा दादा मस्त असा प्रतिसाद राहून दे तुमचा. तुम्हाला दाखवतो काकांनी हुशा केल्यानंतर बैल सुटले जातात. ते बघा सगळे असे नंबरशी उभे आहेत. एक एक बैलगाड्यांचे नंबर लागतात. त्याच्यानंतर बैलगाड्याचा छकडा तिथं याच्यावरती आपला काय बोलतात रणसंग्रह म्हणजे शक्तींसाठी उभा राहतो तिथं. हे बघा आता यांचे नंबर आहेत. यांचे नंबर झाल्यावरती आमचं खोनीगावचे बागल यांचा नंबर आहे. मला दाखवत आता इथं जवळपास हे बघा इथं उभे आहेत आमचे गाववाले आणि बागल. हे आमच्या काकाचा मुलगा आशिष, त्याच्या वडील विशाल आहे, साईनाथ आहे आणि बागल यांचा बैल आहे. बैल पण मस्त रट्ट्याच आहेत आमच्या इकडचे. खूप आतुरता आहे आमच्या शर्तीची. आता बघू आता आशिष हाकलतो का ठाकरे हाकलतो, दोघांपैकी जयराज ठाकरे हाकलतो का आशिष हाकलतो. जयराज दादा बसलेला आहे. जयराज दादाला तिथं खूप मागणी असते. म्हणजे ही व्यक्ती अशी आहे ना जो छेकडा पळवू शकतो तसं तिथं अड्ड्यावरती कोण पळवू शकत नाही. एवढं या माणसाला मागणी आहे तिथं. खूप म्हणजे एकदम पद्धतशीर आणि टॅलेंट म्हणजे कसा कधी ओव्हरटेक करायचा ते या माणसाकडून शिकायचा छकडा चालवला. एक नंबर माणूस आहे. आत्तापर्यंत आमचे जेवढ्या शर्ती झाल्या तेवढ्या त्याच्यापैकी 4-5 शर्ती आशिषने हाकलल्या आणि बाकी हा जयराज ठाकरे यांनी हाकललेल्या आहे. पण जेव्हा बाजी मारतो ना गुलाल घेऊनच येतो बाई अंतर. आणि यावेळेला आता बघू काय होते. जो बैल कशी जरा इकडे तिकडे फाकतात ना त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम चालू आहे. नाहीतर बैलांचं तसं नाद नाही. थोडीच बैल आहे फुल अशी एन्जॉयमेंट. ते बघा बैल कसे फाकतात. एक इकडे जातो एक तिकडे जातो. त्याच्यामुळं थोडा आजच्या शर्तीचा काय सांगू शकत नाही बाबा. कारण की कसं पटकन मी आता गुलाल घेऊनच येतो ना पटकन पुढे जाऊन का वेगळा व्हायचा त्याच्यापेक्षा आधीच सांगलेलं बरं. सगळ्यांची ती तांदळ उडले बैलांनी लाईन शिरदोनी जोडीला आणायची. तर त्या साईडचा उजव्या साईडचा बैल येतो इकडे तिकडे पळतोय त्याच्यामुळे डाव्या साईडचा बैल पळायला लागलाय. ते आता बघू
शेवटी दादा आता उतरल मला तर वाटते. बैल डायरेक्ट फिरतात. हे सगळे रेडी पोझिशनला आहेत. उजव्या बाजूवाले डाव्या बाजूवाले काका त्यांचे ते बैल टाकलेलं आहे. काही बैल पण इकडे तिकडे आता पाकायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं थोडा टाइम होतो आणि पब्लिक पण वाट बघते. आता बघूया आपण. तो बघा परत बैल पाकलेला आहे. हे असंच होत राहतो. कधी कधी बैल पण वैतागतात, खूप त्रास देतात. आणि जेवणाची पण पूर्णपणे सोय झालेली आहे धामणगाव येथे. सर्वांना सगळी सोय इथे उपलब्ध असते. सर्व आम्ही तर जेवून आलेलो आहे. पण आता कोणाला भूक लागली असेल तर जेवून घेऊ शकता तिथे. खूप असे पब्लिक एवढे असल्यामुळे सगळी सोय धामणगावकर करतात. आणि आमचा आता बैल सुटलेला आहे. ओ शेट, आमचा बैल एक साईडला पाकलेला आहे, उजव्या साईडला पाकलेला आहे. त्याच्यामुळे काय आता पुढे काय होतं सांगू शकत नाही. तरी बघूया आपण आता पुढे काय होतं. बघूया. चला तर आता आपण जाऊया काकांच्या बैलांकडे. पहिले पुढे जाऊन बघूया काय होते. नंतर आपण जाऊ परत माघारी. खूप असे एकदम असा रस झालेला आहे. एकदम फुल गर्दी आहे. जिथून बैल शर्यत स्टार्ट होते तिकडे पण खूप गर्दी आहे. हे आता आमच्या आशिष वगैरे इकडे या बैलाकडे आलेले. सगळ्यांचं तेच चर्चा आहे. बैल तिकडे पाकलेला आहे. खूप असे हे बघा आमचे पूर्ण गावकरी इकडे जमलेले. आशिष पण इकडे आला आता. सर्व आमचे गावकरी एक ठिकाणी टेपावरती येऊन बसले. आशिष व्हिडिओची मजा घेतो. पडला असता बिचार. आता बघूया पुढे शर्यत कोणच्या आहेत आणि कशा प्रकारे चालू आहे. बाकी ही मजा तुम्ही स्वतः इथे येतील तेव्हा अनुभवतील. आता बैलगाड्या सुटलेल्या आहे तिकडून. बापरे बाप, उजव्या बाजूचा फुल स्पीडला चाललाय. वा वा वा, एकच नंबर भाई, कडाक. असाच हीच मजा बघायला ती जेव्हा माणूस इथे समोर उभा असतो ना तेव्हाच मजा येते. आणि बैलगाड्या शर्यतला आता महिला पण प्रतिसाद द्यायला लागल्या. त्यामुळे अजून पुढच्या येणाऱ्या काळात सर्वांकडून फुल प्रतिसाद मिळणार 100%. तरी आमचे गावकरी अजून बाकीचे तिकडे फिनिश लाईनचे इथे उभे आहेत. म्हणजे आमच्या गावातून खूप सारे पब्लिक आलेली आहे. बाकी इथं बोलायचं म्हणजे मैदान, धामणगाव मैदान बैलगाडा शर्यत पॉवरफुल जागा आहे. इथे प्रसिद्ध म्हणजे धामणगावची ताडी. ती पियाला पण तुम्हाला इथं मनोरंजन पण करता येईल आणि ताडी पण पिता येईल. ताडी पण एक नंबर भेटते. या अजून एक बैलगाडा शर्यत झालेली आहे. आता हे बघा, ही मजा आहे ना, सारखं बोलतो मी, पण ती मजा अनुभवायला इथंच मजा आहे. ती मोबाईलवरती तुम्हाला समजू पण शकत नाही. खूप मजा येते इकडे. मी आता जातो तिकडे पुढे, डायरेक्ट तिकडूनची व्हिडिओ स्टार्ट करीन. चला आता तिकडे पुढे गेल्यावर भेटतो मी तुम्हाला. डायरेक्ट फ्रंट ऑफ व्ह्यू आपण व्हिडिओ करूया. मी आलो डायरेक्ट इकडे. फ्रंट व्ह्यू तो एवढा भारी नजारा वाटतो ना, जसं माणूस मध्ये उभं राहील तोच नजारा बघू